सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वत्सायाणं नमो लोये सौवसाहुणं पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो कृत्रिम जिनबिंब भगवान की जय। प्रज्वल दिसला काय सांगितलं होतं 5 मेरूमध्ये किती जिनबिंब आहेत ते उघडं ठेव भैया। तीर्थंकरों के नवन जलते भये तीर्थ शर्मदा ताते प्रदक्षिण देत सुरगण पंचमेरुन की सदा दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराजहि पूजो असी जिन धाम प्रतिमा होहि सुख दुख भाजही। ते परवा विचारलं ना त्यांनी दुसऱ्या याचा अर्थ काय म्हणून, म्हणजे तीर्थंकरांच्या जन्माभिषेकाच्या जलाने सुख देणारे असे ते तीर्थ बनले 5 मेरू। राहू दे काकींना आणायचं होतं की काकींना फ्री असतील ना। अशा पंचमेरू पर्वतांच्या पंचमेरूंची देवगण सदैव परिक्रमा देतात। कधी परिक्रमा देतात। दो जलधि ढाई द्वीप में सब गवनत मूल विराजही 2 समुद्र आणि 2.5 द्वीपामध्ये स्थित सर्व मेरू पर्वतांवर मूल रूपाने स्थित 80 जिनालयांमध्ये विराजमान प्रतिमांचं मी पूजन करतो। ते गणतचा अर्थ काय असं विचारले होते पण असं काही तर शब्दशः घेतलं नाही। सबगणत म्हणजे आता जेवढे सगळे आहेत असं म्हणायचं असेल, जेवढे काही गिनतीमध्ये येणारे असतील त्या सगळ्या मूळ प्रतिमांना मी गण म्हणजे समूह, गणत म्हणजे कुठं काय बरं असेल काय ते शब्दशः दिला नाही त्यांनी। सर्व पर्वतांवर मूळ रूपाने स्थित जे 80 चैत्यालय आहे त्या सर्व जिनप्रतिमांचं मी पूजन करतो। कशासाठी? सुखाच्या प्राप्तीसाठी आणि दुःख दूर होण्यासाठी। तर आपल्या हृदयामध्ये त्या सर्व प्रतिमांना आपण स्थापन केलेलं आहे, त्यांचं पूजन करतोय, त्यांना आपल्या ज्ञानात घेतलंय। कशासाठी? त्यांना जाण्यासाठी नाही तर त्यांच्यासारखा मी आहे हे जाणण्यासाठी। मी सुद्धा अकृत्रिम स्वरूप आहे, मेरू समान अचल स्वरूप आहे, अनादि निधन आहे, हे सर्व प्रतिभासित होण्यासाठी त्यांचं आपण पूजन करतोय। शीतल मिष्ट सुवास मिलाय जल सो पूजो श्री जिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय। पांचो मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। ओम ह्रीम सुदर्शन विजय अचल मंदर विद्युन्माली पंचमेरु संबंधी 80 जिन चैत्यालयस्थ जिन बिंबेभ्यो मम जन्म जरा मृत्यु विनाशनाय मम शुद्ध स्वभाव प्रकाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा। जे काय 80 चैत्यालयामध्ये स्थित जिन प्रतिमा आहेत त्यांचा जन्म जरा नष्ट करायचा नाहीये, त्यांना शुद्ध करायचं नाहीये। कोणाला करायचं आहे?
आहे, मी आहे त्या शुद्ध स्वरूपाला जाणायचंय. माझ्या मिथ्यात्व मलाचा किंवा विभावरूप मलांचा नाश होणार अशा पवित्र जलाने मी भगवंतांचं पूजन करतो. पुढं जल केशर कर्पूर मिलाय गंध सपूजो श्री जिनराय महासुख हो देखे नाथ परम सुख होय. पांचो मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. जल केशर कर्पूर मिळून जे काय गंधद्रव्य झाले अशा त्या उत्कृष्ट गंधद्रव्यांनी मी जिनेश्वर भगवंतांचं पूजन करतो, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची परमसुखाची प्राप्ती होईल. अशा त्या 5 मेरूमध्ये स्थित 80 चैत्यालयातल्या किती प्रतिमा 8640 जिनप्रतिमांचं मी पूजन करतो. कशासाठी 80 जिनप्रतिमा 80 चैत्यालयांमध्ये प्रत्येकी 108 प्रतिमा आहेत, त्यामुळं 8640 प्रतिमा आहेत 5 मेरूवर. कशासाठी ओम ह्रीं पंचमेरू संबंधी 80 जिन चैत्यालयस्थ जिनबिंबेभ्यो मम शांत स्वरूप प्रकाशनाय चंदनम निर्वपामिति स्वाहा. मी ते निगेटिव्ह सांगितलं नष्ट करण्यासाठी, त्यातून पॉझिटिव्ह पण घ्या. मला काय करायचं आहे ते जाणून सगळं जे काय माझं शुद्ध शांत स्वरूप आहे किंवा चंदना समान. अजून काय चंदनाचा विशेष गुण? शीतलता. अजून का? बरं, अजून चंदनाचं काय विशेष गुण आहे हो? ते उकळत्या तेलामध्ये जरी टाकलं बरोबर, ते पण आहे. कोणी जरी त्या तर ते त्याचा सुगंध इतका तीव्र असतो की ते उकळत्या तेलात टाकलं तरी आपला सुगंध सोडत नाही. त्याला जरी त्या कुऱ्हाडीने घाव घातलं तर त्या कुऱ्हाडीला सुद्धा ते सुगंधित करतं. अजून त्या चंदनाचं अजून काय विशेषता आहे? तर शांत सांगितलं की शांत स्वरूपाचं पण प्राप्ती होते. अजून तो 10 होत असतो तो सुद्धा 10 नष्ट करणारच आहे ना. मग तेच ना, मी ज्या चंदनाचा वापर केला तर मला शांती प्राप्त होते सगळ्या प्रकारांनी. सांगितलं चंदनाला इतका उग्र गंध असतो ना, त्याच्या गंधाला साप येतात आणि ते साप जरी वेटोळे घालून बसले तरी सुद्धा त्यांना सुद्धा सुगंधित करतं चंदन. वास बघायचा का जाऊन? चंदनाचं बघा, बाकी कोणाचं नको. तर म्हणजे कोणाच्या विषयी भेदभाव नाही आहे की हा आपला घातक आहे, हा आपल्याला नष्ट करणार आहे. बस सगळ्यांना कुऱ्हाड घात करणारा. साप नसतो काय. तुम्हाला वेटोळे काढलं तर चालणार आहे का? म्हणू नका तीन उदय. म्हणजे असं त्या कोणाच्या विषयी भेदभाव नाही, विषमभाव नाही. अशा समज स्वभावाला प्राप्त करण्यासाठी सुद्धा, शांत स्वभावाला प्राप्त करण्यासाठी चंदन चढवतो सांगितलं. अमल खंड सुगंध सुहाय अक्षत सो पूजो जिनराय महासुख होय देखे नाथ परम सुख होय. पांचो मेरु असी जिन धाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय. काय सांगितलं? बोला. कशा प्रकारच्या तांदूळाच्या द्वारे मी पूजन करतो? तर ते तांदूळ कसे आहेत? स्वच्छ आहेत, अखंड आहेत, सुगंधित आहेत आणि मनाला लोभस आहेत. तर
अशा त्या उत्कृष्ट चंदनाच्या अक्षताच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची परम सुखाची प्राप्ती होते. हो. ओम ह्रीं पंचमेरु संबंधी अस्सी जिन चैत्यालयस्स जिनबिंबेभ्यो मम अक्षय स्वभाव प्रकाशनाय अक्षतम निर्वपामिति स्वाहा. माझा स्वभाव कधीही क्षतन होणारा नाही आहे, म्हणजे नाश होणारा नाही आहे, असा अक्षय स्वभावच आहे. पण मी प्रत्येक पर्यायात मरतोय. का मरतोय? कारण परिचय नाही आहे. जो मी आहे तो मरणारा नाही आहे, जो मरतोय तो असं म्हणायचं फक्त. आणि मरताना वाचवा वाचवा, कोण वाचवणार? मरत नाही आहे हा विश्वास आला तर आकुलता होणार नाही, कोणाच्या शरण जाणार नाही बाहेर. म्हणून अनेकांची शरण प्राप्त करायचा प्रयत्न केला जेव्हा आयुचा क्षय व्हायला लागला. जय श्रीमा. काय सांगितले? आठवतंय कुठं तिथं की मी अक्षय आहे. जसं आत्ताच एक उदाहरण झालं म्हणून सांगितलं मी. काय की ते नाही का जळगावच्या जवळ रेल्वेचं काय झालं इन्सिडन्स, एक रेल्वे मध्ये आग लागली असं अफवा पसरली गेली. ॲक्च्युली तिथं त्या स्पार्क होतं त्या व्हील्स हे झाल्यामुळं, घर्षण झाल्यामुळं. आणि ते स्पार्क बघून त्या कोण होता वेटर वगैरे तिथला, तर त्याला वाटलं की आग लागली आहे. आणि तो आग म्हणून ओरडला. तर लोकांना इतकं भय झालं मरणाचं की लोकांनी चालत्या ट्रेनमधनं उड्या ठोकल्या. पण ठोकल्या जाऊ देत, पण जिथं पडले ना ते तिथं दुसरं ट्रॅक होतं, तिथनं दुसरी ट्रेन गेली. काय झालं ते त्या ट्रेन चालवणाऱ्याला पण माहित नाही की आपण कोणाच्या वरून चालवतोय, कसं काय इतके सगळे पडले, तर त्याला सुद्धा कळालं नाही. म्हणजे काय म्हणायचंय, इथं मरायचं नव्हतं, तिथं जाऊन त्याच्याद्वारे मरण यायचं होतं. काय झालं म्हणजे इथं तर जिवंत राहिले असते उलट, पण कसं मरण ओढून जातं तिथं त्या प्रसंगामध्ये. म्हणजे कशामुळे असं झालं, किती भय आहे मरणाचं, किती भय आहे. असे अनेक प्रसंग सांगतायत की आपण स्वतःहून मरणाच्या तोंडात जातो. त्या भयाच्या निमित्तात उलट मरण ओढवून घेतो आपल्याकडं. म्हणून सांगितलं पहिल्यांदा मरणाला आमंत्रण द्या, येऊ दे. मरण साप पाहिलं तर मरण, साप पाहिल्यावर मरतेत म्हणे. म्हणजे मरणारे भीतीनच बरोबर. होय बरोबर. आपण अजून जिवंत आहे का? हो ना. जाणा, नको नुसती बडबड नको आपल्याला. तसा मी निर्भय आहे हे जाणा. आणि त्या सगळ्यात मोठं भय मरणाचं आहे, तर त्याच्यापासून मी भिन्न आहे हे जाणलं तर निर्भयता सहज प्रगट होणार आणि मरण येणार नाही. कारण जीवाला मरण नाही आहे. जे काय दिसतंय ते सगळं शरीराचं मरण चालू आहे हे दिसतंय. आणि काय सांगितली ती परवा स्टोरी सांगली. एकांचं प्रतिक्रमणासाठी माताजींकडे निरोप आला होता की त्यांना काहीतरी त्रास होतोय म्हणून. मग त्यांना विचारलं तर त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या घरी कोणाचं तरी लग्न होतं परगावी, म्हणून घरातले सगळेजण तिकडं चालले होते. आणि ती घरातली जी आई होती स्त्री, ती म्हणाली की मला बरं वाटत नाही, तुम्ही सगळे जावा, मी थांबते. पण जवळचंच लग्न होतं बहिणीचं का भावाच्या मुलाचं असं काहीतरी, त्यामुळं ते म्हणले की नाही तू चलच. आणि जबरदस्ती तिला घेऊन गेले. घरातले सगळे गेले होते. आणि त्याच दिवशी रात्री त्यांच्याकडे दरोडा पडला. घरात कोणी नव्हतं, प्लॅन्ड असणार बरोबर. आणि घरात जे काय होतं सगळं नेलं. 15-20 तोळे सोनं होतं, काय म्हणले कॅश होती, सगळं नेलं. पण जीवित हानी झाली नाही काय, पण सगळं ते अस्ताव्यस्त करून गेले. दुसऱ्या दिवशी हे सगळे आले तर आल्यावर दिसलं असं सगळं झालेलं. काही झालं नव्हतं हे ॲक्च्युली प्लस पॉईंट होता. पण ठीक आहे, ते गेलेल्याचं शोक केले असते तरी वेगळं गोष्ट. पण त्या स्त्रीला असं भय झालं की मी जर थांबले असते तर मला हे लोकांनी संपून टाकलं असतं, मी मेले असते. मेली नव्हती बरं का, पण मेली. म्हणजे विचारातून
इतकं डिस्टर्ब झाली ती, म्हणले तेव्हापासून तिने बेड धरलाय आहे ती आता. पण म्हणले की इतकं खालावत चालली आहे ना तिची, काय म्हणायचं त्याला, मनस्थिती म्हणजे काय झालं ते, काय म्हणायचं, खंगत चाललेत असं म्हणा, की तिचं त्यांचं डिप्रेशनमध्ये गेले तर त्यातनं बाहेरच येत नाही आहेत त्या, आणि विकनेस वाढत गेलाय. आणि असं म्हणले की मला असं माहिती होतं शॉक लागल्यावर किंवा टेन्शन आल्यावर हार्ट अटॅक येतो माहिती होतं, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात आणि ॲडमिट केलेत, तर आज ICU मध्ये आहेत ते. आणि म्हणले दर 2 दिवसांना डायलिसिस करावं लागतं. काय झालं, चोरांनी काय केलं, कोणी काय केलं, किती मरणाचं भय हे म्हणायला सांगायचं होतं. म्हणजे क्षत मी नष्ट होणार, माझं झालं असतं काय, झालं नाही काय, पण तरी सगळं झालं. का झालं, म्हणजे किती आपण स्वतःला त्याच्या अधीन करून घेतलंय या शरीराच्या. आणि तसं म्हणून सांगितलं मरण प्रतिसमयाला बोलवतोय मरणाला आपण. कसं बोलवा, उलट स्थिरतेने दृढतेने बोलवा, येऊ देत मरण, मला त्याचं भय नाही आहे. पण इथं उलट काय झालं, मरण आलं तर या विचारानेच जीव अर्धा मेला होतो. म्हणून सांगतायत काय, अक्षत आहे ह्याची प्रतिसमयाला आपल्याला जागरूकता असावी. मी तर मरणारा नाही आहे, जाणणारा आहे, अनादि अनंत आहे, माझा कधीही नाश होणार नाही, मी आयुकर्माच्या अधीन नाही, आयुकर्म तर जड आहे, मी तर चेतन आहे, ह्याची भाववासना केली तर आपल्याला त्याचं दुःख राहणार नाही. पुढं, वर्णने कर हे महकाय, फूल सो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. सांगा अर्थ काय घेतलं काल. वरण म्हणजे काय, वर्ण अनेक प्रकारच्या रंगांनी आणि सुगंधांनी, अनेक प्रकारच्या सुगंधी पुष्पांच्या द्वारे मी काय करतो, श्री जिनेंद्र भगवंतांचं पूजन करतो, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची प्राप्ती होईल, परमसुखाची प्राप्ती होते. कोणाचं पूजन करतोय, पंचमेरू स्थित जे काय 80 चैत्यालयामध्ये स्थित 108 जिन प्रतिमा आहेत प्रति मंदिरात, तर त्या सगळ्यांची मी पूजन करतो. कशासाठी, काय सांगितलं आम्हांनी, ओम ह्रीं पंचमेरू संबंधी 80 जिन चैत्यालयस्य जिन बिंबेभ्यो मम काम भाव विध्वंसनाय पुष्पम निर्वपामिति स्वाहा. काय सांगितलं, काम वासना आणि पुष्पाचा काय संबंध आहे जयश्रीमा, काम बाण विध्वंसनाय, काम वासना विकारी भाव त्याचा नाश होण्यासाठी मी पुष्प चढवतो. मग काम वासनेचा आणि विकाराचा काय संबंध आहे पुष्पाचा, पुष्प कसं म्हणजे समानतेने हे असं मी सांगितलं होतं. माताजी काय म्हणाले, काम वासना हीच सगळ्यात मोठी मायाचारी आहे. ते आलंय ना कुठल्या तरी एका पूजेत, मी मगाशी आठवत होते, नाही आठवलं मला. मायाचारी काम वासना हीच मोठी मायाचारी आहे. देवशास्त्र गुरुच्या कुठल्या तरी पूजनमध्ये आलंय ना ते. पाप करतो, मायाचारी करतो. नाही कपट नाही, देवशास्त्र गुरुच्या एका पूजेतच आलंय, पुष्पाच्या अर्घ्यामध्ये. जिनेंद्राज नाही तुमच्याकडं, हो का, हा इथंच आहे. यह पुष्प सुकोमल कितना है, तन में माया कुछ शेष नहीं, निज अंतर
प्रभु भेद कहूँ उसमें रुजुता का लेश नहीं। चिंतन कुछ फिर संभाषण कुछ, क्रिया कुछ की कुछ होती है। स्थिरता निज में प्रभु पाऊं जो अंतर का कालुष धोती है। काय सांगितलं? यह पुष्प सुकोमल कितना है, तन में माया कुछ शेष नाही. किती सुंदर कोमल पुष्प आहे, कसल्याही प्रकारचं असू देते, पण त्याच्यामध्ये अंतरंगात किंचितही मायाचारी नाही. निज अंतर का प्रभु भेद कहूँ उसमें रुजुता का लेश नहीं. करा ट्रान्सलेट. रुजुता आहे ना त्याच्याकडे, पुष्पाकडे. निज अंतर का, निज अंतर का प्रभु भेद कहूँ उसमें रुजुता का लेश नहीं. म्हणजे मी मायाचार करणारा आहे त्या पुष्पा समान नाहीये, म्हणून मला निर्माया स्वरूपाची प्राप्ती हो म्हणून मी हे पुष्प चढवतो असं सांगतायत. यह पुष्प सुकोमल कितना है, तन में माया कुछ शेष नहीं. म्हणजे त्या पुष्पामध्ये कोमलता आहे, मायाचारी नाही. जय श्रीमा. तर ते निर्माया स्वरूपाचं प्रतीक आहे. कोणाशीही मायाचारी करत नाही. म्हणजे काय? फूल हे सगळ्यांना समान सुगंध देतं. त्याच्याजवळ स्त्री पुरुष येऊ दे, सुंदर कुरूप येऊ दे, कोणी गरीब श्रीमंत येऊ दे, तरी ते सगळ्यांना गंध देण्याचं कार्य करतं. निज अंतर का प्रभु भेद कहूँ. माझं आणि त्याच्यामध्ये अंतर काय आहे, त्या पुष्पामध्ये आणि माझ्यामध्ये काय अंतर आहे. उसमें रुजुता का लेश नाही. माझ्यामध्ये रुजुताचा लेश पण नाही. म्हणजे त्या पुष्पामध्ये रुजुता आहे पण माझ्यामध्ये तशी रुजुता नाही. हे सांगायला लागले. चिंतन कुछ फिर संभाषण कुछ, वृत्ती कुछ की कुछ होती है. म्हणजे मी काय करतोय, मायाचारी कसं करतोय, मनात एक वचनात एक कायेत एक. पाठ झालंय. मग ह्यालाच म्हणायचं मायाचारी. काय करताय तुम्ही आता? मायाचारी करताय का? चिंतन कुछ, काय चिंतन करताय जयश्रीमा? चिंतन कुछ फिर संभाषण कुछ. म्हणजे काहीतरी बोलतोय एक, ऐकतोय एक, विचार करतोय तिसराच, म्हणून सांगताय ह्यालाच म्हणलं मायाचारी. अशी मायाचारी त्या पुष्पामध्ये नाही. स्थिरता, जे करतो ते सगळं मायाचारी आहे. तर सांगतात म्हणून की स्थिरता निज में प्रभु पाऊं जो अंतर का कालुष धोती है. असा अंतरंग कलुषता माझ्यामध्ये आहे, तर ती जेव्हा मी हे पुष्प चढवतो तेव्हा स्वभावामध्ये स्थिर होऊन सगळ्या कलुषतेचा अंत होईल. म्हणून काम भावनेचं, त्या वासनेचं एक प्रतीक म्हणून पुष्प चढवलं जातं असं सांगितलं. आणि मायाचारी तेच ना. मायाचारी, कामवासना हीच सगळ्यात मोठी मायाचारी आहे म्हणले. म्हणजे लपवतो, जे काही भाव आहेत ते प्रगट करत नाही. एकाशी एक भाव, एकाशी दुसरं भाव, एक अंतरंगामध्ये एक बहिरंगामध्ये. मग ह्यालाच मायाचारी म्हणलं. म्हणजे वाटतंय की पती पत्नीमध्ये प्रेम आहे, पण असतं का? कोणाकडे बघू? प्रज्वल कोणाकडे बघू? म्हणजे म्हणतो एक मायाचारीच आहे ही, पण खरं ते म्हणते ना 9 दिवस पहिले का त्याच्या आधीचे काय नंतरचे सगळं जमलं की जमलेलं असतं, नंतर काय नसतं राहिलेलं, फक्त दिखावा असतो. म्हणून मायाचारी प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात चालू आहे, प्रत्येक मनुष्याशी चालू आहे आपली. तर धंदा कसं करता हो? निर्माया. नाव लिहायचं बोर्ड दुकानावर, काय मायाचारी रही तिथे माल मिळेल. दुकान नाही तुमचं, काय म्हणायचं, दिवाळ निघेल. म्हणजे तिथे सांगतायत मायाचारी म्हणजे परिणामांमध्ये असणारी कलुषता आहे, ती एक प्रकारची विभाव परिणाम आहे, त्याचा नाश करण्यासाठी मी पुष्प चढवतो.
असं सांगितलं. कपटच की, मायाचारी म्हणजे कपटच. एकच की, मायाचार म्हणजे काय आणि कपट म्हणजे काय. मनात एक, वचनात एक, काय एक. हा मग छल, कपट आणि माया एकच. मग ते म्हणले ज्याच्या अंतरंगात मायाचार आहे ना, ते काम वासना आहे ना, तो मायाचारी करतोच. ह्याच्यासाठी त्यांनी ते उदाहरण दिलं, त्याला उपमा दिली आहे. म्हणजे काम वासना हीच सगळ्यात मोठी मायाचारी आहे. म्हणून एकाशी एक अशा प्रकाराने भेदभाव होत राहतो जिथं, ती मायाचारी आहे. तर त्या मायाचारीचा नाश हो म्हणून मी पुष्प चढवतो. पुढे जायचंय. मन वांछित बहुतुरत बनाय, चरुसो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. करा अर्थ. मनवांछित बहुतुरत बनाय म्हणजे काय. म्हणजे मनाला येईल तशी, मनाला जशी इच्छा होईल तसंच आपण सगळं व्यंजन बनवतो. त्या चरूंनी काय ना त्या Recording stopped. अशा चरूच्या द्वारे मन को अच्छे लगने वाले तुरंत बनाए गए ऐसे ताजे नैवेद्य से श्री जिनेंद्र भगवान की पूजा करता हूँ, जिससे महासुख की प्राप्ति होती है. जिनेंद्र भगवान के दर्शन करने से परम आनंद प्राप्त होता है. पंचमेरु संबंधी 80 जिनालयों में स्थित प्रतिमाओं को प्रणाम करता हूँ, जिससे महान सुख की प्राप्ति होती है. जिनेंद्र भगवान के दर्शन करने से परम सुख की प्राप्ति होती है. मग ते प्रत्येक ठिकाणी हे 2 लाईन का रिपीट केले. तुम्ही त्या लयात अडकू नका, तुम्ही त्या शब्दात अडकू नका. तर त्या मेरू स्थित असणाऱ्या प्रतिमांच्या समोर बसलोय आपण, ह्याची भाववासना ठेवा. आपल्या ज्ञानात त्यांना विराजमान केलंय आणि त्यांचं पूजन करतोय. म्हणजे किती विशुद्धी असायला पाहिजे आपल्यात. अन्य कुठल्या विचारांमध्ये जाऊ नये हा विषय उपयोग. ह्याच्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा ते 2 वेळा आपल्याला सांगतायत की हे जीवा, जर त्या भगवंतांचं दर्शन करशील तर तुला परमसुखाची प्राप्ती होणार. मग चरू म्हणजे काय घ्यायचं. नैवेद्य म्हणजे काय चढवायचं. ओम ह्रीं पंचमेरु संबंधी 80 जिन चैत्यालयस्थ जिन बिंबेभ्यो मम क्षुधारोग विनाशनाय, मम अनशन स्वभाव प्रकाशनाय नैवेद्यम निर्वपामीति. म्हणा की म्हणजे काय. नैवेद्य हे आता हे पण दिव्य आहे. जे काय चढवणार आहेत ते, म्हणजे खरकट जे काय चढवतो ते का नाही चढवायचं. कारण त्याला मर्यादा आहे. परत त्यात शुद्ध अशुद्धता असणार. मग ते जर भगवंतांच्या समोर चढवणार तर ते निर्माल्य झालं. मग त्याला तुम्ही समोर खाऊ शकणार नाही किंवा देऊ शकणार नाही त्यावेळेस. म्हणून आणि त्याच्या निमित्तामध्ये जीवांची उत्पत्ती, हिंसा हे सगळे दोष लागणार. मग ते नाही का तुळजापूरला कोण नाही ना, ते हे चढवतात ना काय बळी म्हणून. तर म्हणले ते लोक देवीच्या समोर, तर ते काय करतात म्हणले, तो राक्षस असतो त्या राक्षसाचं भक्ष म्हणून देतात म्हणले. जो राक्षसावर पाय ठेवून उभारली आहे ना ती देवी, तर ते त्या राक्षसाचा घात केला तिने. कारण तो हिंसक आहे, कारण तो त्याच्या निमित्तात सगळ्यांना त्रास आहे ह्याच्यासाठी म्हणून. आणि मग त्याचा घात केला देवीने. आणि त्या राक्षसाचं भक्ष म्हणून काय केलं होतं त्यांनी, तिथं त्या बळी चढवतात.
त्यांची एक प्रथा, मान्यता. आता तो मेला तर त्याला कशाला भक्ती हां, पाहिजे? ते पहिल्यांदा त्याला पुष्ट करतात मग मारत असतात. असं असते ना त्या ह्याला पण, काय बकरीला वगैरे किंवा त्या काय म्हणतात, काय चढवतात, शेळी बकरी तेच असते ना. तर त्यांना जेव्हा ते धष्टपुष्ट करतात आणि मग ते बळी चढवतात. तर मला म्हणायचं आहे की ते लोक काय करतात, बळी चढवतात आणि तिथंच आहे मंदिराच्या बाजूला असते, तिथं बळी चढवतात आणि जे काय आलं ना त्यातनं तर ते स्वतः खायला बसतात. न्याय ते न्याय का हो, असं त्याच्यासाठी नाही सांगत आहे मी. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं तर्क, राक्षसाचं भोजन म्हणून आणलं होतं आणि स्वतः खाताय, तुम्ही कोण झाला हो, हे सुद्धा कळत नाही आहे लोकांना. म्हणजे चढवतोय तर त्या देवीला म्हणून आणि स्वतः खातायत तर असं कळत नाही की आपण त्याच्या निमित्तात किती मोठे हिंसक झालो. मग ती देवी तुमचा नाश का नाही करणार हो, कारण तुम्हीच इतरांचा नाश करताय. तर म्हणून सांगितलं अशा प्रकारचं नैवेद्य कधीच देव मागत नाही. कोण काय बोललं? म्हणून सांगतायत की माझ्या भुकेचा नाश हो, क्षुधा तृषा आदी सगळ्या दोषांचा नाश हो, म्हणून मी नैवेद्य चढवतो, म्हणून मी या भगवंतांचं पूजन करतो, म्हणून मी स्वभावाची आराधना करतो, म्हणून मी भगवंतांच्या शरण आलो आहे. कसे आहेत ते भगवान? अकृत्रिम चैत्यालयामध्ये स्थित आहेत. तर त्यांची जराशी महिमा घेतली आहे इथं, ते वाचते. जो ज्ञानवान मनुष्य मन लगाकर तीर्थंकर भगवान की पूजा भक्ति करता है वह स्वर्ग लक्ष्मी को प्राप्त कर तीर्थंकर भगवान के समान मोक्ष लक्ष्मी प्राप्त कर लेता है. हे तर माहिती आहे, पण ह्याच्या विरुद्ध दोन गोष्टी सांगितल्या. जो व्यक्ती, काय म्हणले सुनीता काकी, जो व्यक्ती वीतराग सर्वज्ञ भगवान की भक्ति पूजा छोड़कर रागी द्वेषी कुदेवों की पूजा करता है, तो कसा आहे, वह मूर्ख चिंतामणी को छोड़कर पत्थर उठाता है. वाचलो होतो ना आपण. म्हणजे काय करतोय, हातात आलेलं रत्न टाकून देतोय आणि दगड उचलतोय. कोण? आपणच. XYZ. जिनेंद्र भगवान के पवित्र गुणों के स्मरण करने से शोक, भय आदि के कष्ट, भूत प्रेत और ग्रहों के कष्ट तथा शारीरिक दुख एवं दरिद्रता आदि के दुख नष्ट हो जाते हैं. इथपर्यंत वाचलो होतो आपण. जो मूर्ख दोनों परस्पर विरोधी देवों को, यानी कोण दोन विरोधी देव? सरागी आणि वितरागी. एकटेच आहे तिथं मायाबरोबर, बाकी सगळे तुम्ही कुठे आहे? मन में कुछ, वचन में कुछ, क्रिया में कुछ करते हैं. जो मूर्ख दोनों परस्पर विरोधी देवों को, यानी वीतराग सर्वज्ञ तीर्थंकर देव तथा कामी क्रोधी सरागी कुदेव तथा दो धर्मों को, यानी अहिंसा और हिंसा रूप धर्म को, दो गुरुओं को, यानी आरंभ और परिग्रह रहित गुरु को, सुगुरु आणि कुगुरु म्हणा, उनको सेवन करता है या उनकी भक्ती पूजा करता है. एका वेळेस दोघांचं पण करतोय. छान आहे का, चांगला आहे का नाही आहे? असं म्हणलं होतं ना मागे एकदा की म्हणजे त्याला काहीच समजलं नाही. हां, समजलं नाही. तर आम्ही लहान असताना आमचे काय म्हणायचं, कझिन सिस्टर्स वगैरे होते, लई जण असे मोठे फॅमिली, त्यामुळं ते मोठे जे करणार ते आम्ही करणार. मग ते येऊन आम्हाला सांगणार. आम्ही शाळेला जाताना 2, 3, 4 मंदिरं मध्ये, एकीकडे एकाचं, दुसरीकडे दुसऱ्याचं, तिसरीकडे तिसऱ्याचं. काय आमचं सोलापूर म्हणजे देवस्थानच आहे. पावलावर मंदिर आहेत सगळीकडं. आणि मग ते जाताना बहिणी काय करणार, इकडे एकदा करणार, तिकडे एकदा करणार, असं करत करत शाळेपर्यंत पोचत होतो. आणि मग ते करणार म्हणल्यावर आम्ही पण त्यांचं अनुकरण, आपलं काय त्यातलं कळत नव्हतं आणि काय नव्हतं. पहिलं मंदिर आमचं होतं बरं का, घरातून बाहेर पडल्यावर पहिलं आमचं मंदिर. पण आमच्या घराच्या बरोबर मंदिराच्या समोर बरोबर कालिकाचं मंदिर आहे. त्यामुळं कोण ते फेरी मारणार आणि दर्शन करणार बरं का, कळायचं नाही नक्की कोणाचं दर्शन करते, इकडं पण आणि तिकडं पण. आणि मग तिथून जाताना अनेक मंदिरं वेगळी त्यांचं दर्शन करणार. मग जेव्हा असं काय आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही विचारलं की सगळ्यांचं का करायचं दर्शन,
असं विचारलं ते काय म्हणाले माहिती, स्वाध्याय वगैरे काय नाही, पण आपलं एक असं ऐकून माहिती असतंय. म्हणले भेदभाव करायचा नसतो. काय करायचं म्हणले, सगळे देव समान असतात, काय त्याचं देवांमध्ये वेगळं. असं ते वाक्य ऐकल्यावर वाटायचं की काय उच्च विचार आहेत. काय त्यातलं कळत नव्हतं आणि काय नव्हतं. त्यामुळं कसलं भारी यांचं. आपण तर कधी असं विचारच केलं नाही, आपण फक्त देवळातच जातो असं आम्ही एक विचार केला. पण ते नंतर कळायला लागलं काय कोणाची समानता कोणाशी करतोय. असं कधीही त्याचं इक्वलायझेशन नाही आहे. सरागी देव आणि वितरागी देव कधीच एका लेवलचे नाहीत. जो त्यांची भक्ती आणि पूजा समान करतो, वह उन्मत्त के समान कर्तव्य और अकर्तव्य के ज्ञान से रहित वैनयिक मिथ्या दृष्टी है. माताजींनी सांगितलं ते विनय मिथ्यात्वाचा भेद आहे. म्हणजे काय असतं ते, सगळ्यांचं समान विनय करणे हे विनय मिथ्यात्व आहे. शहाणपण नाही आहे, लय उच्च विचार नाही आहे, ते काय उलट निकृष्ट विचार आहेत. जसं त्या कंपनीमधल्या बॉसला चपरासीशी इक्वल करून ठेवला तर हाकलून देतात. म्हणजे कोणाचं कोणाशीही आपण कंपॅरिझन करू शकत नाही. हे भव्य, तू ऐसे तीर्थंकर भगवान की पूजा भक्ति कर जो कि विद्वान रूपी कुमुदों को यानी चंद्र विकासी कमलों को प्रफुल्लित करने के लिए चंद्रमा के समान है, समस्त दुखों को नाश करने वाले हैं, देवेंद्र चक्रवर्ती द्वारा पूज्य है, धर्म रूपी रत्नों के लिए समुद्र है, अपना तथा पर का कल्याण करने वाले हैं, स्वर्ग और मोक्ष के कारण है एवं सहस्र गुणों के खजाने है. अशा त्या वितरागी भगवंतांची देवशास्त्र गुरूंची तू भक्ती कर, जेणेकरून की तुला या भवसमुद्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल, त्याच्यातून तुला त्या दुःखातून सुटण्याचा उपाय मिळेल. हे प्रभो, आपकी स्तुति भक्ति पूजन करने से प्राणियों के बहुत जन्मों के पाप क्षण भर में नष्ट हो जाते हैं. म्हणा श्लोक. हे भगवान, आपकी स्तुति भक्ति पूजन करने से, जय श्री माँ, एवढं सोपं सोपं सांगायला होय. मी आपलं मोठं मोठं विचारलं, मोठे समोर बसलाय म्हणून प्रज्वल सांगितलं असं चाललं असं ते. जन्म जन्म कृतम पापम जन्म कोट्यामुपार्जितम जन्म मृत्यू जरा मूलम हन्यते जिन दर्शनात. बर, परत एकदा वाचते. आपकी स्तुति भक्ति पूजन करने से, सुनीता काकी श्लोक सांगायचा मला, प्राणियों के बहुत जन्मों के पाप क्षण भर में नष्ट हो जाते हैं. कुठं सांगितलं श्लोक पाहिजे हो मला. सांगा जय श्री मा. तुम्हाला माहित आहे, संचितोपी दरिद्रोपी म्हणा. तुम्हाला माहित आहे, म्हणा. तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. कुठं कुठं बघू, सगळीकडे बघू, शेवटी स्वतःकडे. जैसे सूर्य की किरणों से रात्रि का भ्रमर के समान काला अंधेरा शीघ्र नष्ट हो जाता है. आता तरी आठवलं का नाही, म्हणा की. त्वत्संस्तवेन भव संतति सन्निबद्धं पापं क्षणाक्षयमुपैति शरीरभाजाम् आक्रान्तलोकमलिनीलमशेषमाशु सूर्यांशु भिन्नमिव शार्वरमन्धकारम्. उलटं करायला पाहिजे होतं. श्लोक म्हणून तुम्हाला अर्थ विचारायला पाहिजे. सांगा बघा अर्थ काय. त्वत्संस्तवेन, हे भगवान तुमच्या संस्तवनाने पापम क्षणात क्षयमुपैती, सगळं अनेक भवाभवापासूनचं पाप क्षणात नष्ट होतं. काय क्षयमुपैती शरीर भाजाम, म्हणजे जे कोणी शरीरधारी जीव आहेत त्यांचं. त्वत्संस्तवेन भवसंतती सन्निबद्धम, भवाच्या अनेक भवाच्या संततीपासून जे काय पाप गोळा केलंय मी, ते नष्ट कशाने होणार. हे भगवान तुमच्या स्तवनाने, पूजनाने, भक्तीने क्षणात नष्ट होणार. इतकी शक्ती आहे का हो त्या परिणामात. कशी काय.
म्हणजे एक पॉवर समजतीये का काय, ती शक्ती माझ्यात आहे, त्या ज्ञानात आहे. जेव्हा मी त्या ज्ञानात भगवंतांना घेतोय तर इतकी पवित्रता येते ज्ञानात की काय म्हणायचं, ती अशुद्धी सगळी आपोआप नष्ट होतीये. विचार राहत नाहीत ना अन्य, जेव्हा तुम्ही त्यांना फोकस करताय, जेव्हा तुम्ही त्यांना धरताय. म्हणजे जसं मुलाला जाणताय आता तुम्ही, कोण आलो दुसरं विचार त्यावेळेस, बस माझा मुलगा द बेस्ट, मग तो असताना इतर काही विचारच नाहीत. तसं सांगतायत तो मुलगा तुम्हाला पापाचं बंद करणार. पण हे जे भगवान आहेत त्यांना जेव्हा ज्ञानात घेणार त्यावेळेस तिथं नियमाने सगळे अन्य विषय सुटले, म्हणजे पवित्रता येणारच. आणि तो विषयच असा आहे की जे स्वतः अनंत आनंदी आहेत, सुखी आहेत, ते मायापर्यंत सुद्धा तसा छाप उमटवतात. म्हणजे त्यांना फक्त विषय केला तरी तुम्हाला अनंत सुखाची प्राप्ती आहे. त्यांनी त्या अनंत सुखासाठी किती परिश्रम केले, तुम्ही काय केलं, बस त्यांना ज्ञानात घेतलं की तुम्हाला सुख. किती सोपं मार्ग आहे तुमच्यासाठी. म्हणजे असं आपल्याला सुद्धा उपलब्धी होऊ शकते. जसं उदाहरण त्यांनी काय दिलं, आक्रांत लोक मलिनी लमशेष माशू. म्हणजे हा लोक सगळा काय झालाय, अंधकाराने, रात्रीच्या अंधकाराने आक्रांत झालाय. म्हणजे सगळा रात्रीचा काळोख, भयंकर काळोख पसरलाय सगळीकडं. त्याला कसं नष्ट करायचं, सूर्यांशु भिन्न मिव शार्वर मंदकारम. काय शेषम अशेषम अंधकारम सूर्यांशु. सूर्याचा किरण, एक किरण जरी निघाला तरी पण त्या काळोखाला भेदणारा असतो, म्हणजे नष्ट करणारा असतो. जसं तो काळाकुठ्ठ अंधकार त्या सूर्याच्या एका किरणाने नष्ट होतो, तसं सांगितलं हे भगवान तुमचं फक्त भक्तीस पूजन किंवा तुमचा विचार जरी आला एका समयासाठी तरी सुद्धा ते माझ्या संपूर्ण पापाला भेदणारं असतं. म्हणून त्या विषयाला आपल्या ज्ञानामध्ये घ्या तर आपल्या दुःखाचा नियमाने अंत होणारच. जैसे सूर्य की किरणों से रात्रि का भ्रमर के समान काला अंधेरा शीघ्र नष्ट हो जाता है. त्याप्रमाणे अनेक जन्मापासून संचित असलेले आपले पाप कर्म शीघ्र नष्ट होऊन जातात. कोणाला पाप नष्ट करायचंय, तो मी नव्हेच. आपल्याला नष्ट करायचं असेल तर पाप गोळा करत बसलो नसतो. काय करतोय दिवसभर दुकानात, पुण्य. काय करतोय भैया, पुण्य करतोय ना. कुठं बसून पुण्य करतोय आणि कुठं बसून पाप करतोय. म्हणून भाव तरी हे ठेवा की हे मी करतो ते चूक आहे, मला हे करणे योग्य नाही आहे, माझं कर्तव्य नाही. एवढं वाटतं का स्वयंपाक करताना, संसार करताना. म्हणून परवा सांगितलं काय, स्त्रियांनी सगळ्यांनी नियम घ्यायचा म्हणले, वर्षभर मी दुकानात बसणार नाही, चला जोडा हात. असं असं सगळे इथे अदृश्य होऊन जातील माहिती का. म्हणले काय गरज नाहीये तुम्हाला, म्हणले कशाला द्विक्रियावादी व्हायला लागलाय, घरातलं करा, बाहेरचं करा, राबा, लय आम्ही भारी. म्हणजे काय, कशामधून आपण स्वतःला गुंतवतोय कळतंय का. म्हणले ते पुरुष उलट निवांत आपलं मस्त धर्म करत आनंद भोगायलेत आणि बायका मरायला लागलेत. म्हणले उगीच काय कारण नसताना काय करायचं, आम्ही खूप ग्रेट आहे दाखवायला जातोय, होय ना. नाही आमच्याशिवाय होतच नाही. म्हणले ते काय सोनं खरेदी करा, नाहीतर कपडे करा, नाहीतर स्टेशनरी करा, त्याच्यात पाहिजेच. कोण पाहिजे हो, असं लय बायकांना बघितलं बरं का मी. म्हटले त्यांना काय समजत नाही हो, त्यांच्यावर जावं लागतंय. धंदा कोण करते हो, मीच करतो. हेच भाव आहेत माग तुमच्या, काय प्रतिभेन म्हणा, मीच करतो. त्यांना काय कळत नाही म्हणून, त्यांना चॉईस नाही म्हणून आम्हाला जावं लागतंय. काय विशाल भैया, कुठं कुठं जाता. म्हणजे करता बनायला जाऊ नका. जे आपल्याला उलट कर्तव्य आहे ते करा आणि सुखी राहण्याचा उपाय मिळवा, तेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून स्वतःला जाणा. तेच सांगितलं की त्यांनी, तेच ऐकले मी. धर्माचे संस्कार घालायला पाहिजेत आईनी, बस तेच मेन रोल आहे. पण ती काय करायली, आजची आईच बिघडली आहे म्हणून पोरं बिघडायला लागली आहेत. नाही तर पोरं लई चांगली आहेत प्रज्वल, माहित आहे का. पण त्या आईचे संस्कार असे आहेत ना की नाही, शिकावं लागतंय. घरात नाही, बाहेर जाऊन शिकावं लागतंय. हो म्हणा,
काय हो म्हणताय भाभीजी? खेद पाहिजे, खेद अंतरंगात, की आपण आपल्यापासून दूर करतोय, म्हणजे धर्मापासून दूर करतोय त्यांना. काय संस्कार होणार धर्माचे अशा ठिकाणी जिथं पाठवलंय. अजून लोकांना ह्याचं कौतुक असतं, माझा मुलगा परदेशात. कशा कशाचं काय आज तेच लिहितेय सगळं मी आता, माहिती का. जिनवाणीचं इतकं ऱ्हास होत चाललंय ना, तुमच्याच निमित्तात व्हायलाय. बाकी कोण नष्ट करणार नाहीये जिनवाणीला. म्हणताय तुम्ही पंचम काळामध्ये धर्माचा ऱ्हास होणार, कोण करायला हो? माझ्यापासून सुरुवात होती एवढं वाटतंय का? म्हणजे सगळ्यात मोठा पापाचा भागीदार मी आहे. माझ्याच निमित्तात धर्म नष्ट होत चाललाय म्हटल्यावर उलट त्याला धरोहर आहे आपली, ती सांभाळायला पाहिजे. किती त्याचं आपल्याला बहुमान यायला पाहिजे. वाचा पुढचं पुस्तक. ओम. सांगा विशाल भैया. जाना, जो जाणत आहे त्याला जाणायचं आहे. हम चैतन्य स्वरूप आहे. हम क्रोध मान माया लोभाने रहित आहे. क्रोध करणारा नाही, मान करणारा नाही, मायाचार करणारा नाही, लोभ करणारा नाहीच, मित जाणणारा आहे. हम ज्ञानाचा सागर आहे. हम अनंत सुख स्वरूप आहे. हम निर्विकार स्वरूपी आहे. विसर्ग.